श्रीराम जय जय राम। ईश्वर प्राप्तीचा मार्ग, खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती। नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही। बायकोचा त्याग करून होत नाही, जनात राहून होत नाही, तसेच वनात राहिल्यानेही होत नाही। खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल। तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता। संत हे यापैकी काय करीत नाहीत। काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात। म्हणून काय की अमुकच केले म्हणजे ईश्वर प्राप्ती होते असे नाही। मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते? तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे। ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले। ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही आणि हे व्हायला भाग्य लागते। तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही। आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे, म्हणजे त्याचे झाले पाहिजे। असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का? आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही? तसे आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो। कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते। बिभीषण रामाला शरण आला तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले, तरी पण रामाने सांगितले की जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे। शरणागताला नुसते जीवन देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले। म्हणून सांगतो की जो त्याचा होऊन राहतो त्याची लाज रामाला असते। माझ्याकडे इतके जण येतात, पण एकाने तरी रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले का? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरवण्यासाठी? समजा एक जण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले। तिथे जाऊन मारुतीला नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन। तर आता सांगा त्याला मारुतीने काय द्यावे? त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का? जर नाही तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे। श्रीराम जय जय राम। प्रारब्ध व संगत। एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली। पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली। एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तर उद्या तू माझ्या घरी जेवायला ये। भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला, पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची वेळ आली। आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये। दुसऱ्याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला। भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं। किड्याने परागरस चाखला। किती भाग्यवान मी असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता।
इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. तो धन्य झाला, कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, काय चालू आहे मनात? किडा म्हणाला, बंधू, जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे. सांगायचं तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून निसर्ग नियमानं काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात. जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही, पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात, पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यामध्ये आस्था असावी, पण आसक्ती नाही, कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं. मग आसक्ती निर्माण होत नाही. मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो. आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना. प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं. म्हणून फक्त आपण कर्म करीत राहावं इतकंच. श्रीराम जय राम जय जय राम. अमृतधारा. दिवाळीचा दिवस आनंदाचा दिवस आहे. तो भाग्याशिवाय आनंदाचा होत नाही. आनंदच आपणच भोगला पाहिजे. वृत्ती दुःखी असेल तर सर्व दुःख होते. वृत्ती आनंदी व्हायला अंतःकरण स्वच्छ पाहिजे. दिवाळीचा सण वृत्ती बदलण्याचा आहे. हा स्वतःला सुधारण्याचा क्षण आहे. कुणाविषयी द्वेष मत्सर नको. असे वागू नका की जे त्याच्या आड येईल. आनंद इतका टिकवावा की पुढच्या वर्षापर्यंत आनंद टिकेल. त्यासाठी भगवंताची स्मृती हवी व त्याकरता भगवंताचे नाम घ्यायला हवे. आनंदात भर घालावी, त्याचा विसर नको. भाग्य ते आपण तसे वागलो तर. वृत्ती सांभाळून नामात राहावे. भगवंताची प्रार्थना करावी. जो भगवंताच्या स्मरणात राहील त्याला नेहमी आनंद व दिवाळी राहील. तोच खरा भाग्यवान. आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.